हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. दिवस आहे आज बुधवारचा आणि आज व्लॉगला सुरुवात करते. पण व्लॉग थोडे लेट येत आहेत कारण आधीचे पण शूट करून ठेवलेले आहेत. त्यामुळे ते आधी अपलोड करते आणि अपलोडिंगला कधी कधी डिले होऊन जातो. मग एक एक दिवस जो आहे तो पुढे पुढे सरकत जो आहे ते व्लॉग लेटच होतात. एनिवेज, काल होती आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आणि असं काही खास सेलिब्रेट केलं नाही आम्ही. बाहेर गेलो होतो जेवणासाठी, दॅट्स इट. केक वगैरे कटिंग आम्ही काहीही केलं नाही कारण ऑलरेडी कृष्णाची तब्येत जी आहे ती बरी नव्हती. कफ वगैरे जो आहे तो त्याला आणि मला सेम कंडिशनमध्ये सुरू आहे. तर त्यामुळे ना आम्ही तो केक काही घरात आणला नाही कारण क्रीम वगैरे असतं. मग पुन्हा तेच असतं की मुलांना अजून जास्त प्रमाणात खोकला वगैरे जो आहे तो सुरू होतो आणि आता तर आधी स्पोर्ट येतो आहे, त्याचे स्पोर्ट डे आहे, त्यामुळे त्याला व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे त्यासाठी. आणि कफ राहील तर त्याला ते धाप वगैरे लागणं जे असतं ते जास्त प्रमाणात होईल. म्हणून मग आहे ना जे आहे केक वगैरे आम्ही कॅन्सल केलं. चॉकलेट्स वगैरे काहीही घरात आणलं नाही आणि फक्त बाहेर जेवायला गेलो होतो रात्री, दॅट्स इट. कालचा दिवस असंच टाईमपासमध्ये गेला. आज म्हटलं जरा घरातली कामं जी आहेत ती डन करूया. थंडी बऱ्यापैकी सुरू झाली आहे. आधी थंडी सुरू झाली होती तर मध्ये थोडा गॅप घेतला होता थंडीने आणि गरमी व्हायला लागली होती. पण आता परत एकदा थंडी जाणवते म्हणून म्हटलं जरा झाडांचं पण बघूया, त्यांना व्यवस्थित खतं वगैरे देऊन देते कारण ऋतू चेंज झाला की झाडं सर्वाईव्ह करत नाहीत व्यवस्थित. म्हणून त्यांचं पण आज काम करून घेते. घरात थोडीशी क्लिनिंग करायची आहे. कृष्णा गेला आहे शाळेत, मनीष गेलेत ऑफिसला. मी मस्त बसली इथे उन्हामध्ये. आत्ता पाणी वगैरे घेतलं, अंघोळ अजून बाकी आहे. आत्ता वाजलेत 10. तर आज थोडं लेटच झालं. आणि काल रात्रभर झोप झालेली नाही आहे माझी. मला काहीतरी 10 वाजता झोप लागली आणि 12 वाजता जाग येऊन गेली. तर त्यानंतर मी 4 वाजेपर्यंत जागे होती. तर बुक्स रीड केले बरेचसे, मोबाईल बघितला, झोप काही येत नव्हती. पण सकाळी 4 वाजता झोप लागली आणि मग सकाळी उठून टिफिन वगैरे, त्यामुळे आजचा दिवस जो आहे तसा लेट चाललेला आहे. माहीत नाही फेस व्यवस्थित दिसतोय की नाही उन्हात बसल्यामुळे, पण रिलॅक्स वाटतं इथं बसून जरा. सो चला कामांना सुरुवात करूया. तर सध्या जे आहे ना झाडांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते कारण थंडी खूप जास्त वाढली आहे आणि खूप जास्त काळजी घेतल्यामुळे जे आहे माझं गुलाब जे आहे ना ते खूप छान अशा प्रकारे फुललेलं आहे आणि ट्रायंगल हार्ट जे आहे ना ते पण खूप छान प्रकारे ग्रो करते. आणि गुड न्यूज म्हणजे की गुलाबाला ना एक छोटीशी कळी पण आली आहे. आता बघूया त्याला लवकरच फूल कधी येतं आणि खूप छान अशा प्रकारे ह्या झाडांची जी आहे ती ग्रोथ होते आणि ते बघून मी आणखीनच जास्त हॅप्पी होते. आता ही जी बाल्कनी आहे ना त्याला थोडंसं बाहेरच्या साईडने जे आहे ते असं झाडं वगैरे येऊन जातं, तर ते सर्व क्लीन करावं लागत होतं आणि स्पेस जो आहे तो झाडांना कमी आहे कारण ह्या साईडला मी माझं कबर्ड ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ना झाडांची खूप मोठी ॲडजस्टमेंट मला करावी लागली आहे. आणि म्हणूनच जे आहे ना मी एकही झाड एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे ह्यावेळेस. तुम्ही बघितलं असेल की मी बऱ्याचदा जेव्हाही 1 महिन्यातून 2 महिन्यातून जर तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केला तर त्यामध्ये मी एखादं झाड आणत असते. पण जे आहे ना मी आता एकही झाड घेतलेलं नाही आहे आणि असा काही प्लॅनिंगही नाही की हे झाड माझ्या घरात येईल म्हणून, कारण म्हणजे जागाच नाही आहे ठेवण्यासाठी. आणि खूप जास्त त्या बाल्कनीमध्ये ना आता जेवढी जागा आहे त्या जागेमध्ये खूप जास्त जे प्लांटर्स आहेत ते होऊन गेलेत, त्यामुळे एक्स्ट्राची जागाच नाही आहे. म्हणून मी आता एक्स्ट्राचं कुठलंही झाड जे आहे ते घरात आणणार नाही आहे. झाडांचं काम जसंही झालं तर एक सुकून भेटत होता की महत्त्वाचं एक जे काम आहे आपलं ते डन होऊन गेलेलं आहे आणि आता 8 ते 15 दिवस फक्त पाणी द्यायचं आहे त्यांना. जास्त काही त्यांची केअर करण्याची गरज नाही आहे. मग म्हटलं चला जरा डस्टिंग करून घेऊया. आणि इथे जे आहे ना तर झाडं जे आहे ना खूप जास्त येते बॅक साईडला आणि शिवाजी महाराजांच्या बॅक साईडला पण खूप जास्त तिथे अशी धूर होऊन जाते. मग त्याला वरती चढल्याशिवाय पर्याय नसतो आणि वरती चढून ते सर्व क्लीन करावं लागतं आणि मग नंतर जे खालचं डस्टिंग आहे ते सर्व करून घेते. ही जी डस्टिंग आहे ना खालची ती डेली होत असते, पण जे वरची आहे ना काचावरची ती 8 दिवसातून एकदा कधीतरी होते कारण वरती चढायला जास्त जमत नाही. म्हणून ते जे आहे ती साफसफाई तिथली राहून जाते. पण तो काच असल्यामुळे ना तिथली धूर जी आहे ती लवकर अशी दिसून येते आणि म्हणून ते जे साफसफाई आहे ती करावीच लागते. थोडासा आवाज जो आहे तो खराब येत असेल तुम्हाला कारण कोल्ड आणि कफ दोघं जास्त प्रमाणात झालेले आहेत मला आणि डॉक्टर वगैरे सर्व काहीच करून झालेलं आहे. पण वातावरण जे आहे तेच एवढं खराब आहे
की कुठलीही मेडिसन आहे ना त्याचं जे काम आहे ते करत नाही आहे, किंवा घरातलं कुठलंही गरम पाणी म्हणा, गरम दूध म्हणा, काहीही घेतलं तरी ते वर्क करत नाही आहे, कारण वातावरण खूप जास्त थंड होत चाललं आहे. आणि मेन काय झालेलं आहे, मला फॅन जो आहे तो अजिबात सहन होत नाही आहे, पण माझा कृष्णा जो आहे ना तो फॅन कंटिन्यू लावून ठेवतो. तर जोपर्यंत तो स्कूलमध्ये असतो तोपर्यंत मला रिलॅक्स असतं, कारण घरामध्ये मी पूर्ण असं गरम वातावरण करून ठेवते, फॅन वगैरे बंद असतात, विंडो क्लोज असतात, खूप छान रिलॅक्स वाटतं. पण जेव्हा तो घरी येतो ना तेव्हा तो पूर्ण फॅन लावून देतो आणि पूर्ण जे आहे घर जे आहे ते थंड होऊन जातं, आणि त्यामुळे मला आणखीनच जास्त त्रास होतो आहे. म्हणून जे कोल्ड आणि कफ आहे ते काही कवर होण्याचं नाव घेत नाही आहेत. बघूया आता ते कुठपर्यंत व्यवस्थित मला रिलॅक्स वाटतं. पण परेशान झाली आहे मी ह्या गोष्टींनी, आणि खूप जास्त थकवाही येतो आहे ते कोल्ड असल्यामुळे. असो, घर जे आहे सकाळची साफसफाई छान प्रकारे माझी होऊन गेली आहे, आणि आता मस्त मी कपूरदानी लावली आहे. जेव्हाही माझं घर पूर्ण असं क्लीन होऊन जातं ना मी छान कपूरदानी लावते घरामध्ये. देवपूजा वगैरे सर्व डन झालेलं होतं, आणि आजपासून मी यथार्थ गीता वाचायला सुरुवात करणार होती. बुक्स कसं आहे काय आहे ते मी शेअर करेलच तुमच्यासोबत, पूर्ण त्याचा जो रिव्ह्यू आहे तो शेअर करेल. पण हे मला फ्रीमध्ये गिफ्ट मिळालेलं बुक्स आहे. सो गाईज, मस्त रेडी होऊन घेतलं आहे मी आधीच, कारण मला जर लेट झालं इन केस तर मग मला पटकन निघता येईल म्हणून. घरातली कामं सर्व डन झालेली आहेत. इकडे उजेड येते, मी अशी बसते. ओके, घरातली कामं सर्व डन झालेली आहेत. आत्ता मला थोडंसं जे बुक्स मी रीड करते तर त्यातलं जे आधी मी तुम्हाला दाखवलं ते बुक्स जे आहे ते माझं पूर्णपणे वाचून झालेलं आहे. आता जे आहे यथार्थ गीता मी आजपासून वाचायला सुरुवात करणार आहे. खूप छान बुक्स आहे असं मी त्याबद्दल ऐकलं होतं, आणि नेमकं ते मला गिफ्ट म्हणून भेटलं होतं. ती यथार्थ गीता जी आहे ती मला गिफ्ट म्हणून भेटली आहे, आणि ती मी आजपासून वाचायला सुरुवात करणार आहे. तिचा अनुभव जो आहे तो मी तुमच्यासोबत पण शेअर करेलच. सो आत्ता कृष्णाला अजून घ्यायला जायला वेळ आहे, तोपर्यंत मी त्या गीतेचं जे आहे ते बुक्स जे आहे ते सुरुवात तरी करून देते, जेणेकरून एकदा सुरुवात झाली वाचायला की मग मोह त्याच्याकडे असतो की चला पुढची अजून 2-3 पेजेस आपल्याला वाचायची आहे, त्यासाठी वेळ काढायचा आहे हे डोक्यामध्ये असतं. म्हणून मी आता त्या बुक्सला सुरुवात करून देते आणि मग कृष्णाला घ्यायला जाते. सो चला बुक्स वाचायला बसते. मस्त शांततेत छान कपूरदानी लावलेली आहे घरात, खूप छान असा पॉझिटिव्ह वाईब्स येतोय, आणि त्यामध्ये आपण आता यथार्थ गीतेला सुरुवात करणार आहोत. सो मला हा एकांतातला वेळ जो असतो ना तो खूप आवडतो, आणि मी जे इंस्टाग्राम वगैरेला रील्स वगैरे पण बघते ना त्या माझ्या अशाच प्रकारच्या असतात ज्या एकांतातल्या असतात, आणि खूप छान रिलॅक्स वाटतं त्या रील्स बघूनही. अशा पॉझिटिव्ह वाईब्स येतात, आणि अशा प्रकारे एकटं राहिलं ना की बरंच काही काही कामं करावीशी वाटतात, आणि त्यात मी आज यथार्थ गीतेला सुरुवात केलेली होती. सो आत्ता जो आहे कृष्णाच्या स्कूल सुटण्याची वेळ झालेली आहे. 15 मिनटं आधी मी निघते, आणि हळूहळू तिथे बरोबर मी टायमावर पोहोचते. आणि इयरिंग्स वगैरे मी काहीच नाही घातलेलं आहे, कारण स्कार्फ बांधलेला असतो माझा पूर्ण, म्हणून काही गरज पडत नाही. फक्त थोडंसं फ्रेश करून घेतलं स्वतःला, कामावरून पूर्ण जीव दमून जातो, आणि यथार्थ गीतेला सुरुवात केली आहे. खूप छान सुरुवातच त्याची खूप मस्त आहे. सो 2 पेजेस माझे आता रीड करून झालेले आहेत. आता पूर्ण बुक्स बघूया कुठपर्यंत डन होतं. भरपूर मोठं ते पुस्तक आहे, आणि बरेच दिवस माझे त्याला वाचण्यात जाणार आहेत. सो आता चला मी आधी कृष्णाला घेऊन येते, त्याचं जेवण वगैरे, आणि दुपारची झोप जी आज मी पण घेणार आहे, कारण रात्रभर माझी झोप नाही आहे, तर मी पण दुपारी थोडा वेळ झोपणार आहे. सो चला निघते आता पण. सो चला, आजपासून बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टींना सुरुवात जी आहे ती झालेली आहे, आणि बघूया आता पुढचे दिवस जे आहेत ते कसे जातात. जसे जातील तसे तुमच्यासोबत शेअर करेलच. फक्त एक गॉडकडे प्रार्थना आहे की तब्येत जी आहे ती व्यवस्थित राहू दे, कारण तब्येत व्यवस्थित राहिली की मग बरंच काय काय होतं. आणि मलाही तुमच्यासोबत बरंच काही शेअर करायचं असतं, पण तेच असतं की जो आपली हेल्थ असते ना तिच्यापुढे काही चालत नाही, आणि एकदा काही तब्येत एक दिवस खराब झाली की पुढचे 2-3 दिवस जे आहे ते असेच वाया जातात. असो, मस्त कडाक्याची थंडी पडायला लागली, आणि म्हणून मग जे आहे मी मस्त इथे दुधीचे जे धिरडे आहे ते करत होती. बऱ्याच आमच्या घरात मेथी आणि दुधी जी आहे तिचे पराठे आवडतात, पण मी सध्या हे धिरडे ट्राय केले होते घरी, पण माझ्या माहेरी पण ट्राय केले होते, तर सर्वांना ते खूप आवडले, आणि मग मनीषलाही ते खूप आवडतात. तर मस्त मिरचीचा ठेचा वगैरे घेऊन मी असं धिरडे जे आहे ते छान रेडी केले होते, आणि अशा प्रकारचं जे ताट आहे ते खूप छान रेडी झालं होतं. अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला खूप आवडला असेल. बाय बाय.